नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आजचं लेक्चर हे तुम्हाला एक अभ्यास करताना एक दिशा दाखवणारं लेक्चर असणार आहे. हा जो टॉपिक आपण निवडला आहे की महाराष्ट्रावरती अन्याय होतोय का, म्हणजे महाराष्ट्र ज्यावेळेस केंद्राला टॅक्स पाठवतो किंवा केंद्राच्या रेव्हेन्यूमध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन बघाल तर ते संपूर्ण देशामध्ये हायेस्ट आहे. पण ज्यावेळेस केंद्राकडून महाराष्ट्राला फंडिंग होतं, म्हणजे जे टॅक्स अलोकेशन केलं जातं, तर ते तर भारतामध्ये सगळ्यात कमी आहे. तर मग याच्यावरून बऱ्याचशा जणांचं एक परसेप्शन बनतो तसा की महाराष्ट्रावरती केंद्राकडून अन्याय होतोय, मोदी गव्हर्नमेंट हे महाराष्ट्राविरोधात काम करत आहे. म्हणजे आता जनरली मी नाव घेऊनच बोलतोय, पण असं बऱ्याच वेळेस एक इमेज तयार केली जाते मीडियामध्ये. समजा सांगितली एखादी गोष्ट किंवा आपलं डोकं जर फक्त तसंच चालत असेल ना, तर आपण खरंच या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकल का याच्यावरती एक क्वेश्चन मार्क आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनताय तर तुम्ही जज करायचं नसतं. पहिली गोष्ट म्हणजे की हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे, ह्याला डायरेक्टली एका तराजूमध्ये मोजायचं नसतं. अधिकारी हा नेहमी स्वतःच्या आकलन क्षमतेचा वापर करून न्यूट्रल गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतो आणि बॅलेन्स वेमध्ये, जरी गोष्ट चुकीची असली तरी त्याला तो बॅलेन्सली हँडल करणार आहे. जरी अतिशय योग्य गोष्ट असेल तर असं छातीठोकपणे कौतुक पण नाही करणार, कारण ते त्या अधिकाऱ्याच्या ॲक्च्युली त्या क्वालिटी नाही आहेत. ओके, तर जास्त इंट्रोडक्शनमध्ये मी तुमचा वेळ नाही घेत. आत्ताचा जो विषय हा चर्चेमधून कुठून आला आहे, तर 1 जानेवारी 2024 रोजी डॉक्टर अरविंद पंगारिया यांची 16व्या फायनान्स कमिशनच्या चेअरमन या पदावरती नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपतींमार्फत ही नियुक्ती केली जाते आणि आता 16व्या वित्त आयोगाचे जे चेअरमन आहेत ते म्हणजे डॉक्टर अरविंद पंगारिया. हे कोण होते बरं, तर तुम्ही यांचं नाव ऐकलेलं आहे की आपल्या नीती आयोगाचे ते व्हाईस चेअरमन होते. ओके, फॉर्मर व्हाईस चेअरमन होते. तर ही अशी तुमची एक थोडक्यात त्यांच्याविषयीची ओळख असेल. आता आपण हा मुद्दा इथं घेतला, याचं कारण म्हणजे मागच्या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये 26 फेब्रुवारीच्या मी तुम्हाला हा प्रश्न दिला होता, राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये कर उत्पन्नाचे केंद्र आणि राज्यामध्ये वाटप करण्याची तरतूद आहे. याचं उत्तर पण सांगितलं होतं, कलम 270. तर इथंच आपण थांबलो होतो, कारण मी तुम्हाला म्हटलं की लेक्चर आणखीन मोठं होईल, स्वतंत्र लेक्चर घेऊ. तर त्यासाठी मी हा आजचा टॉपिक निवडला आहे की एक्झामसाठी हा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर याला इथं आत्ता समजून घेतलं तर लाईफ लाँग हा तुमचा डोक्यामध्ये सब्जेक्ट क्लिअर राहील आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन बनतील. त्यावेळेस तुम्ही याला अगदी धाडसीपणाने समोर जाल. ओके, किंवा आता पुढं जाऊन तर लिखाणच करायचं आहे ना, मेन्सची तयारी तुम्ही करताय तर तिथं लिखाण काम करायचं आहे. तर त्यावेळेस तुम्हाला लिहिताना जर नॉलेज असेल तर चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. म्हणून आजचं लेक्चर व्यवस्थितपणे बघा. आता मी डायरेक्ट मुद्द्याकडे येतो आहे. जर आता मी हा तुम्हाला मॅप दाखवतो आहे, या मॅपमध्ये स्टेटनुसार, राज्यांनुसार जो केंद्रांना डायरेक्ट टॅक्स दिला जातो त्याची इथं आकडेवारी दिली आहे. जसं की महाराष्ट्राचा जो वाटा आहे केंद्राच्या एकूण डायरेक्ट टॅक्सेस कलेक्शनमध्ये तो आहे 38%. त्यानंतर इथं केरळ दिलेला आहे बघा, केरळचा आहे 1.4%, कर्नाटक बघा 12.2%, त्यानंतर तामिळनाडू 6.4%. वरती जर बघाल तर दिल्ली हा एक छोटासा डॉट आहे बघा, इथं 12.9%चा दिल्लीचा वाटा आहे केंद्राच्या एकूण 100% टॅक्स कलेक्शनमध्ये. ठीक आहे, गुजरातचा 5.2%, मध्य प्रदेशचा 1.3%, उत्तर प्रदेशचा 2.5%चा वाटा आहे, बिहारचा 0.5%. थोडं नॉर्थ ईस्टकडे जर तुम्ही बघितलं, अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, ह्या सगळ्या नॉर्थ ईस्ट स्टेटचा ऑलमोस्ट 0% कॉन्ट्रीब्युशन इथं दाखवलेलं आहे. ओके, तर हे तर डायरेक्ट टॅक्समध्ये त्या राज्यांचा वाटा आहे. आता तुम्ही म्हणाल की सर राज्य हे केंद्राला पैसे का देत आहेत, टॅक्स का देत आहेत, तर आपली जी कर रचना आहे, आपली एकूणच आपल्या देशाची जी रचना आहे, ही पहिल्यांदा आपण सगळ्या राज्यांमध्ये सुखसुविधा देतो, त्याच्यातून जे काही उत्पन्न निर्माण होते त्याचा वाटा आपण त्याचं एकत्रित जी गोळाबेरीज आहे ही केंद्राच्या मार्फत करतो आणि केंद्र जसं ज्या राज्याची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्यांना फंड अलोकेट करतो. अशी अगदी ढोबळ आपली रचना आहे. ओके, म्हणजे एवढे सगळे पैसे हे आता डायरेक्टली केंद्राने डायरेक्ट टॅक्स म्हणून कलेक्ट केलेले आहेत. आता याची डिस्ट्रीब्युशनची वेळ येईल. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, ज्यावेळेस राज्यांमध्ये काही सुविधा निर्माण करायच्यात, त्या राज्याच्या काही आरोग्य संदर्भाच्या काही सुधारणा करायच्यात, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, नवीन नवीन काही ऑपॉर्च्युनिटीज, ह्या सगळ्यासाठी पैसे लागतात ना. तर ते पैसे कोण देणार नंतर, तर केंद्र देणार आहे.
मग आता केंद्र किती पैसे देते हे जर इथं मॅपमध्ये बघाल, हे सुद्धा पर्सेंटेजमध्येच आहे. तर महाराष्ट्राचा वाटा टॅक्स देण्यामध्ये तर 38%, पण ज्यावेळेस सेंटरकडून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पैसे दिले जातात, अलोकेशन केलं जातं, तर तो एकूण केंद्राच्या वाट्याच्या 6.1% एवढंच आहे. म्हणजे केंद्र वरतून जेवढी अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करतोय त्याच्या महाराष्ट्राला जी येणारी पर्सेंटेज आहे ते फक्त 6.1. त्यापेक्षा जास्त जाते बघा मध्य प्रदेशला 7.9, उत्तर प्रदेशला 17.9, बिहारला 10.1. त्यानंतर जर आपण दक्षिणेकडची राज्य बघितली तर कर्नाटकचं बघा, कर्नाटकला टॅक्स अलोकेशन फक्त 3.7% एवढंच आहे. पण कर्नाटक ज्यावेळेस टॅक्स देतोय, केंद्राकडे ज्यावेळेस पैसे जमा करतोय, तर तो 12.2% वाटा आहे. पण ज्यावेळेस मिळत आहेत पैसे तर त्यावेळेस फक्त 3.7% एवढंच आहे. ओके, आता एकदमच तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मी एक्झाम्पल द्यायचं झालं ना, तर इथं या इमेजमधून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. इथं प्रति 100 रुपये डायरेक्ट टॅक्स मागं कोणत्या कोणत्या राज्यांना किती किती पैसे मिळत आहेत याचा चार्ट इथं दिला आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस केंद्रामध्ये पैसे जमा करण्याची वेळ येते तर महाराष्ट्र 100 रुपये देतोय, पण ज्यावेळेस केंद्र महाराष्ट्राला काही सुधारणा करण्यासाठी, बजेट बनवण्यासाठी जे पैसे देतोय, हा त्या 100 रुपयाच्या तुलनेत फक्त 7.7 रुपये एवढेच देतोय. ओके, म्हणजे 93 रुपये स्वतःजवळ केंद्राने ठेवलेत. तसंच जर कर्नाटकने 100 रुपये केंद्राला दिले तर त्यापैकी फक्त 13.9 किंवा 14 रुपयेच केंद्राने कर्नाटकला रिटर्न दिलेत. आंध्र प्रदेशला 46 रुपये मिळतात, तामिळनाडूला 100 मागे 29 रुपये मिळत आहेत. जर तुम्ही थोडं उत्तरेकडची राज्य बघाल, राजस्थानला बघा, 100 रुपयेच राजस्थानने केंद्राला दिले, पण त्या बदल्यात केंद्राने राजस्थानला 154 रुपये दिले. मध्य प्रदेशने तर 280 रुपये मिळवलेत. उत्तर प्रदेशनी 333 रुपये प्रति 100 रुपये मिळवत आहेत. ओके, जर तुम्ही बिहार बघितलं तर 922.5 रुपये बिहारला मिळत आहेत. हाच आकडा दाखवून मोस्टली बरेचसे जण असं म्हणतात की महाराष्ट्रावरती बघा, महाराष्ट्राचा वाटा एवढा एवढा असून फक्त 7 रुपये मिळत आहेत आणि बिहारचा वाटा तर काहीच नाही आहे त्या तुलनेत, तर बिहारला 922 रुपये मिळत आहेत. आणि हे बघितलं की बरेच जे समजा ज्यांनी ठरवलंयच की आपल्याला एक झापड लावूनच त्या गोष्टी बघायच्यात, आपल्याला समजूनच घ्यायचं नाही आणि आपल्याला डायरेक्ट टीकाच सुरू करायच्यात, अशा जणांना यस हा पॉईंट मिळाला. बघा, मी म्हणत होतो ना या गव्हर्नमेंटमध्ये असं असं होतंय, आपल्यावर अन्याय होतोय आणि वरच्या राज्यांना फायदा करतायत, तर हे लगेच सुरू होतं. पण थोडं तुम्ही नॉर्थ ईस्टला पण बघा ना, सिक्कीमला प्रति 100 651 रुपये मिळत आहेत. त्यानंतर अरुणाचल प्रदेशचं तर बघा 100 रुपयाच्या पाठीमागं 4863 रुपये मिळत आहेत. म्हणजे तेवढा त्यांना फंड अलोकेट होतोय प्रति 100 रुपये. नागालँडला 1252 रुपये, मिझोरामला 3584 रुपये, मणिपूरला 1484 रुपये. म्हणजे ह्या अमाऊंट खूप मोठ्या वाटतील ना. मग त्यामुळेच क्रिटिसिझम सुरू होतं की अरे माझा टॅक्स कलेक्शनचा वाटा त्या राज्यांना कसं काय होणार. म्हणजे इथं आपल्या एक मनामध्ये जागृत होते ना, ती अशी ज्वालामुखी पेटती आहे की अरे मी टॅक्स सेंटरला देतोय, माझा पैसा आहे, माझ्या महाराष्ट्राचा आहे, आणि तुम्ही तिकडं राज्यांमध्ये इतर कसं काय वाटतंय आणि महाराष्ट्राला फक्त देताय 7 रुपये. तर हे होणं चुकीचं आहे. हे जो ज्वालामुखी पेटला आहे ना, हा चुकीचा आहे. हे व्हायला नाही पाहिजे. ॲक्च्युली याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, तुम्हाला 2-3 प्रश्न पडले पाहिजेत. पहिला प्रश्न, एक अभ्यासू विद्यार्थी असाल तर ऑब्व्हियस आहे तुम्ही या चॅनलवरती लेक्चर बघताय म्हणजे तुम्ही अभ्यासू आहात आणि तुम्हाला हा प्रश्न 100% पडला असेल की नेमकं हे जे पैसे केंद्राकडून त्या त्या राज्यांना मिळत आहेत हे कसं ठरवलं जातं, याचा फॉर्म्युला कोण बनवतं आहे, की उगाच वाटायचे म्हणून कसेही वाटतायत का. दुसरा प्रश्न पडला असेल की जर याचा काही फॉर्म्युला आहे तर तो कसा बनवला, त्याच्यासाठी पॅरामीटर काय आहेत, कोणते निकष तुम्ही लावताय की त्याच्यानुसार महाराष्ट्राला 7.7 देत आहे आणि अरुणाचल प्रदेशला 4863 रुपये देत आहे. ओके, आणि तिसरा प्रश्न हा पडेल ज्यावेळेस या दोन्ही गोष्टी समजतील, दोन्ही प्रश्न सुटतील तुमचे, की त्याच्या संदर्भातलं तुम्हाला निकष पण लक्षात आला, फॉर्म्युला पण समजला. तिसरा प्रश्न पडेल की याच्यापूर्वी कशा प्रकारची सिस्टीम होती आणि सध्याची सिस्टीम कशी आहे, मग कुठली सिस्टीम चांगली. तर हे झालं एकूण अभ्यासाचं आकलन. डायरेक्टली विरोध करत सुटताय किंवा डायरेक्टली त्याचं हा खूपच चांगलं आहे खूपच चांगलं आहे असं म्हणताय, या दोन्ही गोष्टी अधिकाऱ्याच्या क्वालिटी बिलकुल नाही आहेत. तुमच्यासुद्धा संपर्कात कोणी ना कोणी अधिकारी असेल तर नक्कीच तुम्ही त्याचं वागणं बघा, बिहेवियर बघा,
तो असं कुठल्या गव्हर्नमेंटला डायरेक्ट क्रिटिसाइज पण नाही करणार आणि अति कौतुक पण नाही करणार. ओके, एक बॅलन्स साधायचा असतो. ते न्यूज चॅनल बघून किंवा कुठलेही एंटरटेनमेंटचे मराठी किंवा कुठल्याही भाषेतले यूट्यूब चॅनल बघाल आणि त्याला तुम्ही अभ्यासात घ्याल असं अजिबात करू नका. याने तुमचं करिअर खराब होईल. ओके, आता तुमचा जो पहिला प्रश्न अभ्यासू मुलांना पडला आहे, तुम्हा सगळ्यांना पडला आहे की ठीक आहे, पैसे तर दिले जात आहेत केंद्राकडून, तर हे कसे दिले जातात, कोणत्या बेसिसवरती? तर याची तरतूद आपल्या संविधानामध्ये आहे, आपल्या घटनेमध्ये आहे. घटनेमध्ये असे काही ठराविक कलम आहेत की ज्या कलमांनी अशा काही गोष्टी ठरवून दिल्यात की तुम्ही कशा पद्धतीने केंद्राचा पैसा राज्याकडे वळवायचा आहे, राज्यामध्ये पाठवायचा आहे. तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे एक समिती गठीत करायची आहे, एक आयोग फॉर्म करायचा आहे. ही तरतूद आपल्या घटनेमध्ये कलम 280 दिलेली आहे. मी काही ज्या महत्त्वाच्या घटनेतल्या तरतुदीत ह्या डिटेलमध्ये घेणारच आहे पुढं. फक्त मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड तयार करून देतो आहे की आपल्या घटनेमध्ये अशी तरतूद आहे. त्यानुसार आपल्याला एक समिती, एक आयोग बनवायचा आहे, जो राष्ट्रपतींकडून बनवला जाईल, दर 5 वर्षातून बनवायचा आहे. आणि त्या आयोगाचं काम असणार आहे की तुम्ही एक आम्हाला फॉर्म्युला बनवून द्या की केंद्रात आलेला पैसा राज्याकडं कसा पाठवायचा. त्याच्यासाठी जो मागच्या 5 वर्षांपासून सुरू असलेला जो समिती आहे किंवा आयोग जो आहे तो म्हणजे 15वा वित्त आयोग, फायनान्स कमिशन असं त्याला म्हणतात. ओके, म्हणजे आपण घटनेच्या बाहेर काय करतोय का? या गोष्टी 7.7 रुपये महाराष्ट्राला जे मिळत आहेत हे काही असं घटनाबाह्य आहे का? तर नाही. याच्यासाठी जी समिती आपण बसवली आहे त्या समितीने काहीतरी कॅल्क्युलेशन करून हे नंबर दिलेत. हां, आता तुम्ही डिबेट करा की हे नंबर योग्य आहेत की अयोग्य, पण पहिला मुद्दा तरी तुम्हाला ॲटलिस्ट लक्षात आला असेल की हे जे नंबर्स आहेत हे कोणीतरी आपल्याला बनवून दिलेत. ओके, तर तो बनवणारी जी व्यक्ती ते म्हणजे 15व्या वित्त आयोगाचे चेअरमन जे आहेत किंवा जे या 15व्या वित्त आयोगाचे चेअरमन होते ते म्हणजे NK सिंग. यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर 2017ला राष्ट्रपतींनी 15व्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. ह्यांचा जो कार्यकाल आहे तर तो दर 5 वर्षांसाठी असतो. म्हणजे त्यांच्या ॲक्च्युली रेकमेंडेशन या 5 वर्षांसाठी असतात. या आयोगाची शिफारस 2020 ते 2025 पर्यंत होणार होती. आता 2020ला काय झालं तर तुम्हाला माहिती आहे की कोविडचं वर्ष होतं. त्यामुळं 2020-2021 या एका फायनान्शियल इयरसाठी एकच रेकमेंडेशन म्हणजे एक शिफारस त्यांनी एक रिपोर्टच्या माध्यमातून प्रकाशित केला. 2021 पासून ते 2026 या 5 वर्षांसाठी दुसरा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये शिफारशी मांडल्यात की या अशा पद्धतीने आपण केंद्राचा पैसा हा राज्यांकडे वाटायचा आहे. ओके, म्हणजे याच्यासाठी जी एक समिती आहे किंवा कमिशन आहे ती एक घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रपतींनी त्याची नियुक्ती केलेली असते. केंद्र आणि राज्यांमध्ये संविधानिक व्यवस्था आणि सध्याच्या गरजांनुसार कराची रक्कम वितरित करण्याची पद्धत आणि सूत्र ठरवणारी ही एक घटनात्मक संस्था आहे, वित्त आयोग, फायनान्स कमिशन. याच्या संदर्भात आणखी डिटेलमध्ये आपण आता पुढे येऊ. आता इथं हा जो चार्ट दिला आहे ना मित्रांनो, यामध्ये 14वा फायनान्स कमिशन आणि 15वा फायनान्स कमिशन, तर या दोन्ही कमिशनचे जे फॉर्म्युला सेट करण्यासाठी जे पॅरामीटर्स आहेत ते इथं दिलेत. आता फॉर्म्युला, पॅरामीटर असे शब्द या रिपोर्टमध्ये नसतात. हे आपण म्हणजे मी तुम्हाला समजावं याच्यासाठी सोपं करून सांगतो आहे की जे आपल्याला 7.7 रुपये जे मिळाले हे कोणत्या बेसिसवरती मिळालेत, हे कसे ठरले, तर याचे इथं पॅरामीटर किंवा क्रायटेरिया दिलेले आहेत. हे जे व्यक्ती इथं तुम्हाला दिसत आहेत ते 14व्या वित्त आयोगाचे चेअरमन होते, ज्यांचं नाव आहे YV रेड्डी. ओके, लक्षात ठेवू शकता. एक्झाममध्ये सुद्धा मे बी मॅच दी पेअरमध्ये एका बाजूला 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग, 16वा वित्त आयोग असं दिला, दुसऱ्या बाजूला देतील YV रेड्डी, त्याच्यानंतर NK सिंग आणि त्याच्यानंतर देतील अरविंद पनगारिया. तर मग तुम्हाला तिथं मॅच दी पेअर जोड्या जुळवता आल्या पाहिजेत. ओके, जो 14वा वित्त आयोग होता त्याचा कार्यकाल 2015 पासून 2020 पर्यंत चालला आहे. त्यांच्या रेकमेंडेशन या 5 वर्षांसाठी होत्या. त्यांच्यानुसार त्यांनी जो क्रायटेरिया इथं दिला आहे ना तो म्हणजे एकूण जेवढे पैसे एखाद्या राज्याला द्यायचेत त्याच्यापैकी 50% वेटेज हे त्या राज्याच्या इन्कम डिस्टन्सला असणार. ओके, इन्कम डिस्टन्स काय असणार, पॉप्युलेशन, एरिया, फॉरेस्ट कव्हर, ह्या ज्या इथं टर्म्स यूज केल्यात ह्याच्या व्याख्या मी तुम्हाला पुढं डिटेलमध्ये सांगणारच आहे. थोडक्यात आत्तापुरतं आपण या टेबलमध्येच राहू आणि याच्यामधूनच मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. इन्कम डिस्टन्स म्हणजे काय की जे भारतातलं राज्य सर्वात जास्त रेव्हेन्यू सरकारला देतो आहे
आणि दुसरं राज्य जे सगळ्यात कमी रेव्हेन्यू सरकारला देतो आहे, याच्यातला जो डिफरन्स आहे तो इन्कम डिस्टन्स म्हणून कॅल्क्युलेट होतो. त्याचं वेटेज या 14व्या वित्त आयोगामध्ये 50% होतं. ओके, म्हणजे जर एखाद्या राज्याला जी अमाऊंट द्यायची आहे असं ठरवायचं आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग कुणाचा असणार आहे? कॅल्क्युलेशन करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा विचार करणार की त्या राज्याचं इन्कम डिस्टन्स काय आहे आणि त्याच्यानुसार 50% वेटेज आपण त्या इन्कम डिस्टन्स या क्रायटेरियाला दिला आहे. ओके, त्यानंतर लोकसंख्या याला 14व्या वित्त आयोगाने 27.5% एवढं वेटेज दिलं आहे. ते कसं? तर बघा इथं लोकसंख्या 1971, पॉप्युलेशन 1971ची, त्याला 17.5% वेटेज दिलं आणि पॉप्युलेशन 2011नुसार 11च्या सेन्ससनुसार त्याला 10% एवढं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे टोटल जर कराल तर ती किती होतीये? 27.5% एवढं वेटेज हे लोकसंख्येला दिलेलं आहे. त्या तुलनेत 15वा वित्त आयोग जर तुम्ही बघाल तर इथं इन्कम डिस्टन्सला सुद्धा थोडं वेटेज कमी केलं आहे, 5%नी त्याचं वेटेज थोडं कमी केलं आहे. आणि लोकसंख्येचं वेटेज जे आहे तर ते इथं सुद्धा 27.5% एवढंच आहे. आता तुम्ही म्हणाल की सर पॉप्युलेशन 1971नुसार तर इथं काउंटच होणार नाही आहे, त्याचा डॅश दिला आहे ना, आणि पॉप्युलेशन 2011नुसार त्याचं जे वेटेज आहे हे 15%. मग 27.5% कुठून आलं? तर इथं तोच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 2011ची लोकसंख्या यांनी कन्सिडर केली आणि त्याच्यानुसार 15% वेटेज दिलेलं आहे. त्याचबरोबर डेमोग्राफिक परफॉर्मन्स हा सुद्धा क्रायटेरिया कन्सिडर करून त्याला 12.5% वेटेज आहे, म्हणजे एकूण 27.5% हे लोकसंख्येला दिलेत. डेमोग्राफिक परफॉर्मन्स म्हणजे काय? की लोकसंख्येसंदर्भात कसं शास्त्र तिथं वापरलं त्या राज्याने, म्हणजे लोकसंख्या ओव्हर पॉप्युलेटेड आहे का, कंट्रोल कशा पद्धतीने केली आहे, फॅमिली प्लॅनिंग नावाचा काही प्रकार राज्यामध्ये आहे का, हे जर सगळं त्या राज्याने मॅनेज केलं असेल तर बोनस असल्यासारखं आहे त्या राज्याला. 12.5% त्यासाठीचे गुण त्याचे कन्सिडर होत आहेत. ओके, म्हणजे एकूण वेटेजचा एक मोठा पार्ट आहे ना डेमोग्राफिक परफॉर्मन्स, तर तो एक पॉझिटिव्ह पॉईंट मला या 15व्या कमिशनमधला दिसतोय. म्हणजे ज्या राज्यांनी तिथलचं पॉप्युलेशन जास्त वाढू नये याच्या संदर्भात जी काळजी घेतली आहे, तर त्या काळजीला काहीतरी त्यांना एक प्लस पॉईंट मिळाला पाहिजे ना, तर तोच इथं या 12.5% वेटेजने त्यांना दिला आहे. ओके, त्यानंतर एरियानुसार म्हणजे राज्याच्या क्षेत्रफळानुसार 15% त्या राज्याचं वेटेज असणार आहे. म्हणजे जेवढं मोठं राज्य तेवढा त्याला एक बेनिफिट आहे की त्याला ज्यावेळेस केंद्राकडून फंडिंग मिळेल तर ते जास्त मिळणार, छोट्या राज्याला छोटं फंडिंग मिळेल, कमी फंडिंग मिळणार. ओके, फॉरेस्ट कव्हर हा पॉईंट इथं बघा. फॉरेस्ट कव्हरला 14व्या फायनान्स कमिशनमध्ये 7.5% वेटेज होतं. तेच इथं फॉरेस्ट कव्हर न ठेवता आता 15व्या वित्त आयोगाने त्याला फॉरेस्ट आणि इकॉलॉजी म्हणलं आहे आणि वेटेज 7.5 वरून 10% नेलं आहे. म्हणजे इथं सुद्धा वाढ आहे. म्हणजे ज्या राज्यांनी त्याच्या एकूण जंगल क्षेत्रफळावरती, परिसंस्थावरती लक्ष दिलं आहे, पर्यावरण बिघडू नाही दिलं, हा अगेन 2.5% बेनिफिट त्यांना मिळतोय ना. म्हणजे आधी 7.5% वेटेज होतं ते वाढून आता 10% झालं आहे. डेमोग्राफिक परफॉर्मन्स हा 14व्या वित्त आयोगामध्ये कन्सिडर होत नव्हता, 15व्या वित्त आयोगामध्ये तो कन्सिडर होतोय. टॅक्स एफर्ट्स हे आधी 14व्या वित्त आयोगामध्ये नव्हता कन्सेप्ट, जो की नव्याने 15व्या वित्त आयोगामध्ये आणला आहे. टॅक्स एफर्ट म्हणजे काय? जो सरकार टॅक्स कलेक्शनमध्ये किंवा टॅक्स संदर्भात जागरूक बनवतोय नागरिकांना, त्यांच्याकडून टॅक्स व्यवस्थित कलेक्ट करतोय, अशा राज्यांना एक चांगला बेनिफिट मिळावा याच्यासाठी टॅक्स एफर्टच्या अंतर्गत 2.5% वेटेज त्या राज्याला मिळतं आहे. तर टोटल जे 100% आहे ते तर सेमच राहणार, ऑब्व्हियस आहे. पण इथं जो बदल केला आहे तो तुम्हाला लक्षात असणं अपेक्षित आहे. एक्झाममध्ये बदलावरती क्वेश्चन येईल, इकॉनॉमीमध्ये डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन बनेल. ज्यांनी कुणी अभ्यासलेलं आहे हे सगळं त्यालाच ते अटेंड करता येईल, म्हणून हा चार्ट विसरायचा नाही. कंपॅरिझन करायचं, 14व्या वित्त आयोगाचे काय होते रिकमेंडेशन, 15व्या वित्त आयोगाने तिथे कुठं कुठं बदल केला आहे, डेमोग्राफिक परफॉर्मन्स, टॅक्स एफर्ट, फॉरेस्ट आणि इकॉलॉजी याच्यामध्ये मेजर बदल आहे. इन्कम डिस्टन्स जे आधी 14व्या वित्त आयोगाचं 50% होतं ते आता कमी करून 45% केलं आहे. पॉप्युलेशनमध्ये सुद्धा पर्सेंटेजमधला बदल तेवढाच आहे, म्हणजे पर्सेंटेज तेवढंच आहे, पण पर्सेंटेज डिवाईड करून दिलं आहे. आधी सरळ सरळ लोकसंख्येनुसार त्या राज्याला बेनिफिट होत होते सगळे. म्हणजे जर तुम्ही आता बघाल, जर थोडा विचार करत असाल ना, मी सांगता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जर 14व्या वित्त आयोगानुसार सध्याचे जर कॅल्क्युलेशन बघितले असाल तर
जे बिहारचे 900 समथिंग रुपये बघून आपल्याला भुलवण्यात आलं होतं ना न्यूज चॅनलमध्ये किंवा इतर कुठं, 922 रुपये बघा, महाराष्ट्राला फक्त 7.5 रुपये. तर 922 नाही, ते खूप जास्त मिळाले असते. का? कारण 14व्या वित्त आयोगामध्ये डेमोग्राफिक रिफॉर्म्सला किंवा त्या संदर्भात एक काही वेगळे स्कोरिंग नव्हतं. सरसकट लोकसंख्येनुसार केंद्राकडून राज्यांना पैसे येणार होते, म्हणजे ज्याची लोकसंख्या जास्त त्याला जास्त फंडिंग. पण आता तसं नाही आहे. आता ज्यांनी लोकसंख्येवरती नियंत्रणसुद्धा मिळवलं आहे त्यांचं वेटेज किंवा त्यांना एक फायदा आहे, 12.5% त्याचं वेटेज आहे. ओके, त्यामुळं सदन जे किंवा साऊथचे जे आपले स्टेट आहेत ना, त्यांना नेहमी असं होत होतं. ते आत्ता ॲक्च्युली पॉलिटिकल कॅम्पेनिंग करताना पण म्हणतात की आपण लोकसंख्या कमी ठेवली, याचं आपल्याला नुकसान होतं आहे, केंद्राकडून आपल्याला पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीत वगैरे वगैरे. पण हे रेकमेंडेशन्स किंवा या समितीच्या सगळ्या जर रूल्स वगैरे बघाल तर प्रॉपर सगळ्यांचा विचार करून बनवल्यासारखं मला तरी वाटतं आहे. तुम्हाला ना मी एक व्हिडिओ सजेस्ट करेल. एक तुम्हाला साऊथचे पॉलिटिशियन आहेत तामिळनाडूचे, अण्णामलाई, ऑब्व्हियस आहे, माहिती असेल सगळ्या तुम्हाला. त्यांनी ना जे सध्या तामिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना रिप्लाय देताना एक व्हिडिओ बनवला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की ही जुनीच चप्पल ते घालतायत, या चप्पलनी त्यांना काही पॉलिटिकल फायदा होणार नाही वगैरे. आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं. त्यांनी असं एक एक्झाम्पल दिलं आहे. जर असं, आता मी पण तुम्हाला ते एक्झाम्पल सुचवणारच होतो, की जर समजा आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स जनरेट करतो आहे. मग जर आपण अशी अपेक्षा ठेवली की मी जास्त जनरेट करतो आहे टॅक्स, तर मला जास्त फायदा त्याचा झाला पाहिजे, अशा जर वृत्तीने आपण पुढं गेलो तर काय होईल? आपल्या राज्यामध्ये आता विचार करून बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स देण्यामध्ये वाटा कुठल्या जिल्ह्यांचा आहे बरं? मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांचा सगळ्यात जास्त वाटा असणार ना. मग आता त्या तुलनेत मी त्यांना कमी आखत नाही आहे, बट मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे, परभणी, जालना किंवा हिंगोली अशा ठिकाणी त्या मुंबई आणि पुण्याच्या तुलनेमध्ये जर आपण तसंच विचार केला की टॅक्स डिस्ट्रीब्युशन करताना परभणीला त्यांनी जेवढा वाटा टॅक्स देण्यामध्ये केला आहे तेवढाच त्यांना रिटर्न मिळणार, तर त्यांच्या प्रगती कशी होणार, परभणीमध्ये डेव्हलपमेंट कशी होणार? ओके, मी हे जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे. किंवा सोलापूर जिल्ह्याचा विचार करा की सोलापूरमधून आणि कम्पॅरेटिव्हली मुंबईमधून टॅक्स रेव्हेन्यूमध्ये किती तफावत असणार आहे. आणि जर आपण विचार केला की मुंबईचा सगळा कलेक्ट झालेला टॅक्स हा फक्त मुंबईतच यूज करायचा आहे, तर सोलापूरमधून झालेल्या टॅक्स कलेक्शनवरती सोलापूरची ग्रोथ होईल का? तर हा पण जर तुम्ही थोडा विचार केला ना तरी काही गोष्टी लक्षात येतील. म्हणजे जशी ज्या ठिकाणाची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण जर फंडिंग केलं तर आपल्या पूर्ण राज्याचं चांगल्या पद्धतीने ग्रोथ होईल. शरीराचं पण तसंच आहे ना बघा, आपल्या अंगठ्याची गरज वेगळी आहे, मेंदूची गरज वेगळी आहे, पोटाची गरज वेगळी आहे. तर त्या गरजेनुसार आपण आहार किंवा न्यूट्रिशन सगळीकडे देतो आहे ना. जर असंच ठरवलं की सगळ्यांना इक्वलच द्यायचं तर शरीराची वाढ नीट होईल का? ओके, तर जास्त आता डीपमध्ये नाही जाणार. मला माहिती आहे की तुम्ही हा सगळा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतला आहे. मी थोडक्यात काही ज्या महत्त्वाच्या व्याख्या आहेत ना त्या मी सांगतो. जसं इथं पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या ही टर्म आपण यूज केली. लोकसंख्या म्हणजे काय की राज्याची लोकसंख्या ही राज्याच्या रहिवाशांना सेवा देण्यासाठी, खर्च करण्यासाठी आवश्यक असं प्रतिनिधित्व देते. म्हणजे जशी त्या राज्याची लोकसंख्या आहे तेवढा त्या राज्यासाठी डायरेक्ट खर्च लागणार आहे, तेवढ्या त्या राज्यातील लोकांना सुविधा करण्यासाठी खर्च लागेल. तर त्यानुसार जेवढी जास्त लोकसंख्या असणार आहे तेवढं त्यांना पैसे केंद्राकडून अलोकेट होतीलच. एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ. जितकं मोठं क्षेत्रफळ तर तुलनेमध्ये तेवढाच सेवा प्रदान करण्यासाठी तिथं खर्चसुद्धा जास्त लागणार. छोट्या क्षेत्रफळामध्ये सेवा प्रदान करायला खर्चसुद्धा कमी लागणार. ओके, त्यानंतर फॉरेस्ट इकॉलॉजी म्हणजे काय की सर्व राज्याच्या एकूण घनदाट जंगलात प्रत्येक राज्याचा घनदाट जंगलाचा वाटा विचारात घेऊन या निकषावरती जो राज्याचा वाटा आहे हा निश्चित केला जातो. म्हणजे त्यांनी त्यांच्या जंगलाचं संवर्धन, पर्यावरणाचं संवर्धन कशा पद्धतीने केलं आहे त्यानुसार त्याचा वाटा ठरेल. इन्कम डिस्टन्स म्हणजे काय? उत्पन्नाचं अंतर. हे एका विशिष्ट राज्याच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाचं म्हणजे GSDPचं सर्वोच्च ज्या राज्याचं आहे आणि त्याच तुलनेमध्ये त्या राज्याचं किती आहे, जे अंतर आहे दोन्ही राज्यांमधलं, तर हे काउंट केलं जातं. दॅट इज इन्कम डिस्टन्स. ओके, महाराष्ट्राचं इन्कम डिस्टन्स काय असणार? जास्त असणार की कमी असणार? तर महाराष्ट्राचं इन्कम डिस्टन्स 0 असणार आहे. का? कारण आपल्या पुढं एकही राज्य नाही आहे. आपण कम्पेअर सगळ्या टॉपसोबत करणार ना, आणि टॉपवरती आपण बसलो आहे. आणि म्हणून आपलं जर इन्कम डिस्टन्स जर 0 असेल तर आपल्याला जो केंद्राकडून वाटा मिळणार आहे, इन्कम डिस्टन्सचा वाटा किती आहे?
45% 15व्या वित्त आयोगानुसार, तर डायरेक्टली हे तर शून्यच होतंय ना. हेच जर इन्कम डिस्टन्स आपलं खूप जास्त असतं, जसे की बिहारसारखं, बिहारचं इन्कम डिस्टन्स कुणासोबत कम्पेअर होणार, टॉपच्या राज्यासोबत. टॉपचं राज्य कुठलं आहे, महाराष्ट्र. मग महाराष्ट्रासोबत बिहारचं कम्पेअर झाल्यामुळं काय होतंय, जे त्यांचं इन्कम डिस्टन्स आहे हे खूप जास्त पडतंय ना, आणि ते खूप जास्त असल्यामुळं काय होणार, त्याचंच वेटेज 45% 15व्या वित्त आयोगानुसार, आणि त्याच्यामुळे त्यांचा टॅक्स ज्यावेळेस केंद्राकडून त्यांना मिळतोय तो वाटा जास्त मिळतो. ओके, तर हे रिझन आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्राला 7.5 रुपये दिसत आहेत आणि तिकडं बिहारला 922 रुपये वगैरे दिसत आहेत. त्या तुलनेत अरुणाचल प्रदेशला तर 4,000च्या घरामध्ये ती रक्कम चालली आहे. ओके, तर कारण ऑब्व्हियसली अरुणाचल प्रदेशमधून उत्पन्नाचा जर डिफरन्स चेक कराल तर ते सगळ्यात कमी उत्पन्न आणि सगळ्यात जास्तचं जर कम्पेअर केलं तर जे इन्कम डिस्टन्सची व्याख्या जी बनली आहे तर ती अरुणाचल प्रदेशवरती 100%च लागू होती आहे ना. म्हणजे ती इन्कम डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळं 45% वेटेज असलेला भाग ते खूप मोठ्या मार्जिननी कव्हर करतायत. म्हणून अरुणाचल प्रदेशमध्ये 4,800 रुपये प्रति 100 रुपये त्यांना मिळत आहेत. ठीक आहे, आय होप जितकं मी जीव तोडून सांगतोय तितकं तुम्हाला समजतसुद्धा असेल. आणि महत्त्वाची दुसरी जी टर्म यूज झालेली आहे 15व्या वित्त आयोगाने ती पहिल्यांदाच यूज केली आहे, ती म्हणजे लोकशास्त्रीय कामगिरी म्हणजेच डेमोग्राफिक परफॉर्मन्स. राज्यांनी त्यांची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना ते पुरस्कृत करतात. म्हणजे काय, 15 वित्त आयोग असं पुरस्कृत करतोय, त्यांचा सन्मान वाढवतोय की बाबा तुम्ही तुमच्या राज्याने खूप चांगलं केलं आहे, लोकसंख्या नियंत्रित ठेवली आहे, आणि याचा मोबदला, याचं बक्षीस म्हणून तुम्हाला 12.5% वेटेज तुमचं इथं कन्सिडर होऊ शकतं. ओके, 1971च्या लोकसंख्येच्या डेटाद्वारे मोजलेल्या प्रत्येक राज्याच्या एकूण प्रजनन गुणोत्तराचा परस्पर वापर करून हा मोजला गेला आहे. 1971च्या जनगणनेच्या ऐवजी 2011च्या जनगणनेच्या डेटावरती अवलंबून राहिलेल्या दक्षिणेकडची जी राज्य आहेत तर यांचा वाटा हा, म्हणजे त्यांचा जो वाटा आहे, त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे कमी होईल, या भीतीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी हे लोकसंख्याशास्त्र व्यवस्थापन हे तिथं मांडण्यात आलं आहे, जेणेकरून साऊथमधले जे राज्य आहेत ज्यांनी लोकसंख्या नियंत्रणावरती खूप चांगलं काम केलं आहे त्यांना भीती राहू नये की आपला वाटा कमी होतोय की काय. ओके, त्यानंतर जी नेक्स्ट टर्म यूज झालेली ती म्हणजे टॅक्स एफर्ट. तर मी तुम्हाला सांगितलं आहे की हा निकष उच्च कर संकलन कार्यक्षमतेसह राज्यांना पुरस्कृत करण्यासाठी वापरला गेला आहे. अगेन, जे राज्यांनी चांगलं टॅक्स कलेक्शन करून दाखवलं आहे, प्रत्येक नागरिकाचं तिथं कॉन्ट्रीब्युशन दाखवलं आहे, अशा राज्यांना बेनिफिट देण्यासाठीच हा टॅक्स एफर्टवाला भाग नव्याने ॲड करण्यात आला आहे 15व्या वित्त आयोगात. ओके, तर आय होप तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. आता थोडं आपण घटनात्मक तरतुदी बघूयात की वित्त आयोगासंदर्भात आपल्या घटनेमध्ये कुठं कुठं काय काय लिहिलं आहे. तर कलम 270 जर बघितलं तर कलम 270मध्ये केंद्र सरकारने गोळा केलेला कर महसूल स्वतः आणि राज्यांमध्ये वितरित करण्यासाठी त्यांना त्यांच्या कल्याणकारी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत करण्याच्या तरतुदी कराव्यात, अशा प्रकारची तरतूद कलम 270मध्ये आहे. म्हणजे केंद्राने राज्याला पैसे द्यावेत जेणेकरून राज्य त्यांचे जे काही सगळे जबाबदाऱ्या आहेत किंवा राज्याकडे सुद्धा भरपूर खर्च असतो ना, तर तो पूर्ण करता यावा याच्यासाठी म्हणून फंडिंग हे केंद्राने करायचं असं कलम 270मध्ये दिलं आहे. ओके, आता याच्यामध्ये मी एक पॉईंट ॲड केला नव्हता किंवा सांगायचं विसरून गेलो असेल की 14व्या वित्त आयोगानुसार भारतामध्ये जे एकूण टॅक्स कलेक्शन होतं आहे त्यापैकी केंद्राने राज्यांकडं वाटायचं किती, तर ते 14व्या वित्त आयोगानुसार होतं 42%. किती, 42. तेच आता 15वा वित्त आयोग जो आहे त्यांनी हा जो 42%चा वाटा राज्यांना वाटायचा जो होता ना तो 1%नी कमी केला आहे आणि तो केला आहे 41%. आता याचं कारण काय असू शकतं बरं, तर याचं सरळ सरळ कारण आहे 14वा वित्त आयोग ज्यावेळेस लागू होता त्यावेळेस जम्मू काश्मीर हे एक राज्य होतं, त्यामुळं 42%चा वाटा जम्मू काश्मीर राज्य असतानाच आहे आणि तो आता 41% केला आहे. याच्या मागचं कारण जम्मू काश्मीर हे आता राज्य नाही आहे, म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश बनवलेत ना, त्यामुळं या केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारीसुद्धा कुणाकडे आली आहे, केंद्राकडे आली आहे, आणि म्हणून तो जो 42%चा जो वाटा राज्यांसाठी होता तो 1%नी कमी करून 41% केला आहे. आय होप हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके, आता त्यानंतर कलम 275 जे आहे ना तर ते एसटीजसाठी आहे, खास करून शेड्यूल्ड ट्राईबसाठी. त्यांच्या संदर्भात वेलफेअर स्कीम राबवणं किंवा त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणं हे आपल्या राज्यघटनेमध्येच कलम 275(1) मध्ये दिलेलं आहे.
ओके, म्हणजे त्यांना दरवर्षी भारताच्या एकत्रित निधीतून अनुदानाची हमी देणे हे कलम 275 दिलेलं आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं कलम आहे. कलम 280 त्या संदर्भात आहे जे आपण ऑलरेडी बघितलं आहे की भारताचे राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करू शकतात, दर 5 वर्षातून ते नियुक्त करतील वगैरे, आणि राज्य आणि केंद्र सरकारला करासंदर्भात शिफारशी करण्याचं काम हे वित्त आयोगामार्फत केलं जाईल. ओके, तर एवढी 4 महत्त्वाची कलमं फक्त लक्षात ठेवायची. 270, 275, 280, 281 ही 4 कलमं ही वित्त आयोगासंदर्भातली कलमं आहेत. ओके, तर हा टॉपिक आपण खूप डिटेलमध्ये बघितला आहे. आता जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की बाबा महाराष्ट्राला कराचा वाटा कमी का मिळतो, याचं उत्तर असं अगदी व्यवस्थितपणे समजून त्यांना एक्सप्लेन करून सांगा की या अशा तशा तरतुदी आहेत आणि जे आपल्याला वाटा कसा ठरवतो याच्यासाठी पॅरामीटर कुठले कुठले आहेत, तर ते व्यवस्थितपणे एक्सप्लेन करा, जेणेकरून तुमच्या ज्ञानावरती, तुमच्या नॉलेजवरती कोणीही क्वेश्चन मार्क निर्माण करणार नाही की अरे याला अर्धवट माहिती कुठेतरी बातम्या ऐकून आला आहे असं म्हणता कामा नये, कारण तुम्ही डीपमध्ये अभ्यास केला आहे हे तुमच्या या एक्सप्लेनेशनमधून लक्षात येईल. ओके, तर असेच सब्जेक्ट वाईज लेक्चर आम्ही विजन MPSC या एका नवीन यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहे. असं याचं वेळापत्रक असणार आहे. तुम्ही या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सध्या यूट्यूबवरती सर्च करून हे चॅनल मिळणार नाही, कारण तिथं सबस्क्राईब फार कमी जणांनी केलं आहे. तर या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, इथून तुम्ही ते जॉईन करा. पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी हे विषय अगदी व्यवस्थितपणे परीक्षा पॉईंट ऑफ व्ह्यू आपण तिथे घेणार आहे. ओके, आणि करंट अफेअरसाठी विजन गव्हर्नमेंट जॉब हे डेली तुम्ही फॉलो कराच. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.